समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू। इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध। कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला। दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन। एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय। मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस। आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास। तर आजच प्रवेश घ्या। ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली। अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर, मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51। सांगली जिल्ह्यात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान सांगली LCBने मोठी कारवाई करत तासगाव येथील 2 दुचाकी चोरांना अटक केली असून एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे। या कारवाईत 2.5 लाख रुपये किमतीच्या 5 हिरो स्प्लेंडर मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ऋतुराज कुमार मंडले वय 19 व अनिकेत संजय चव्हाण वय 19, दोघेही राहणार पेठ पिरोबानगर तालुका तासगाव यांचा समावेश आहे। त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी विशेष पथक तयार केले होते। 21 जून रोजी पोलीस अंमलदार सागर टिंगरे व दरिबा वंडकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तासगाव गोटेवाडी रोडवरील MM पार्क परिसरात सापळा रचण्यात आला। तेथे संशयास्पदरित्या थांबलेल्या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मोटरसायकल चोरीची कबुली दिली। चौकशीत तासगाव, सावळज, विटा व पळशी, हिवरे परिसरातून चोरी केलेल्या आणखी 4 मोटरसायकली लपवून ठेवल्याची माहिती समोर आली। त्यानुसार पोलिसांनी एकूण 5 मोटरसायकली जप्त केल्या। या कारवाईमुळे तासगाव पोलीस ठाण्यातील 3 आणि विटा पोलीस ठाण्यातील 1 असे एकूण 4 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। अटक आरोपी, विधी संघर्ष बालक आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर टिंगरे, दरिबा बंडकर, प्रकाश पाटील, अतुल माने, नागेश खरात, सतीश माने, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, अनिल कोळेकर, सागर लवटे, संदीप नलावडे, अमीरशा फकीर, मोतीराम खोत, विक्रम खोत, महादेव नागने तसेच सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।